वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकाचार्ये पूर्णवैराग्यदासे वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वरासे कविवादिका सारिवामान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण इथे आल्यापासून आपल्याला बाहेर काही प्राणी दिसतात, रोज दिसतात. इकडून तिकडे उड्या मारतात, तिकडून तिकडे उड्या मारतात. आज तर आपली अख्खी इंटरनेटची वायर तरी कोसळली. मग असे जे प्राणी आहेत ते आणि आपण, आपल्यात ते फरक आहे का? नक्की वाटतंय असं? हो, जोरात येत नाहीये म्हणजे फरक आहे. मग फरक आहे तर जाणवत आहे, तर काय फरक आहे? तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला जी विचार करण्याची ताकद दिलेली आहे, आपल्याला जी चिंतन करण्याची ताकद दिलेली आहे, आणि ज्याच्याकरता तुम्ही मी इथे हितगुजाचं सत्र घ्यायला जमलेलो, ऐकायला जमलेलो आहोत, कारण की आपण काय त्यांच्याकडे थोडेसे वेगळे प्लस. हो की नाही रे? आता माकडांना हे खायचं नाही हे कळत नाही, खाता. वायर खायची गोष्ट आहे का? काही विटॅमिन मिळणार आहे का? आणि त्यांना सुहाचा काही त्याच्याकडे कोणी नाही आहे की तुम्हाला सांगेल की काय खा काय खाऊ नका. वेळ कसं की ही माकडं त्या वायरना करंट पास होत असलेल्या वायर सुद्धा हात लावतात. आणि आपलं असंही होत नाही का की आपण विचार करू शकतो, आणि मग विचार करू शकतो तर आज दोन गोष्टींचा प्रामुख्याने आपल्याला हितगुजात विचार करायचा. कोणत्या दोन गोष्टींचा विचार करायचा? तर दोन शब्द मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. एक शब्द आहे श्रेयस, कोणाचं नाव नाही आहे, आणि दुसरा आहे प्रेयस. श्रेयस आणि प्रेयस अर्थ सांगतो, कळला नाही मला? कळलं नाही. श्रेयस म्हणजे काय आणि प्रेयस म्हणजे काय पाहिजे? जे मला प्रिय वाटतं, जे मला आवडतं त्याला म्हणतात प्रेयस. पुन्हा एकदा सांगतो, जे मला प्रिय वाटतं, मला आवडतं त्याला म्हणतात प्रेयस. मला उगाच कोणाला टपली मारायला आवडते, मला उगाच कोणाला तरी चापड मारायला आवडते, मला पिझ्झा बर्गर सँडविच हे झालं प्रेयस. मला जे आवडतं त्याला काय म्हणतात? प्रेयस. श्रेयस म्हणजे काय? मला दंगा करायला आवडतो, मला टाइमपास द्यायला आवडतो, हे प्रेयस. आणि श्रेयस म्हणजे काय? जे माझ्या श्रेयकर, मला श्रेयकर आहे, श्रेयस्कर आहे, माझ्या हिताचं आहे, ते श्रेयस. दोन घेतलं तर दोन शब्द आहे आणि त्यांचे अर्थ. प्रेयस म्हणजे मला आवडतं ते प्रेयस. श्रेयस म्हणजे ते माझ्या हिताचं आहे, माझ्या कल्याणाचं आहे, ते श्रेयस. आता कळला? मग आता
मांडी घालून जमिनीवर बसणं हे प्रेयस नक्कीच नाही आहे, मला माहिती आहे. हो की नाही रे? श्रेयस आहे का? आहे. माझ्या कल्याणाचं आहे का? आहे. मोबाईल मध्ये रील पाहणं श्रेयस झालं का प्रेयस झालं रे? बरोबर की नाही? म्हणजे आता आपल्याला हे कळलं की श्रेयस म्हणजे काय आणि प्रेयस म्हणजे काय. मला पुढचा प्रश्न, असं होऊ शकतं का रे? बघा मी सगळ्यांना जरुरी काय का विचार करा. असं होऊ शकतं का रे की जे श्रेयस आहे तेच प्रेयस झालं? होऊ शकतं? मांडी घालून बसणं श्रेयस आहे, प्रॅक्टिस केली की ते प्रेयस होतं. आत्ताच ना एक गंमत आहे बरं का. एकाने मला सांगितलं, दादा मला एक जाणवलं आहे. तू म्हटला की दादा आम्ही फक्त खेळायला बसतो ना तेव्हा मांडी घालून बसतो, पण तेव्हा आमची पाठ आणि पाय काही दुखत नाही, इथे बसल्यावर कसं दुखतं? कारण गंमत अशी आहे की ते प्रेयस आहे. पत्ते खेळणं हे प्रेयस आहे, उनो खेळणं हे प्रेयस आहे, पण इथे मांडी घालून ऐकायचंय दादाचं बोल, नाही का रे? हे प्रेयस नाहीये. आणि मग ते प्रेयस नसल्यामुळे काय होतं, मग थोड्या वेळाने मला जाणवायला लागतं मला दोन पाय आहे, त्याची बराच काळ अशी मांडी घातलेली आहे आणि मग तेव्हा ते थोडेसे बहुतेक दुखतात बरं का. मग मला पाठ पण आहे, मग पाठीला कणा आहे, तो काही सगळं राहत नाही. किती मोडेल पण वाकणार नाही म्हटलं तरी आता हळूहळू वागतोय. हे का होत आहे? कारण की आता जे चाललंय ते काय आहे? श्रेयस नाहीये, हे प्रेयस आहे. म्हणून मग माझं सगळं दुखायला लागले, म्हणून मग माझे पाय दुखायला लागले. आता हे श्रेयस जे आहे ते प्रेयस बनलं पाहिजे. मगाशी दादा मी बोलताना दुपारच्या सत्रामध्ये आणि हरीची सत्रात 3 गुणांचा उल्लेख झाला. त्रिगुण. आपल्याकडे आपण दत्ताच्या हाती करतो गेले पाठ आहे का रे? दत्ताच्या हाती काय? त्रिगुणात्मक त्रय मूर्ती दत्त भाताना त्रिगुणीय पार त्रैलोक्य राणा एकी नेती शब्द आहे अनुमाना. बरोबर, शाबास. मग आता याच्यात त्रिगुण कोणते त्रिगुण आहेत? सत्व, रज आणि तम. कोणते त्रिगुण आहेत रे? बरं एकदा सगळ्यांनी त्रिगुण सांगा सगळ्यांनी एकत्र. 1 2 3. 3 गुण आहेत. सत्व, रज. सोपं सांगतो, मला काही सत्व रज तम काही कळत नाही. सोपं सांगतो, सत्व, रज आणि तम. एक गोष्ट सांगतो बरं. एकदा दरोडेखोर असता ते एका माणसाला पकडतात आणि पकडल्यानंतर सगळं दरोडेखोराचं काम काय? पहिल्यांदा लुटायचं. बरोबर आहे? त्याला लुटतात, त्याकडचा सगळा पैसा आता काढून घेतात. आता पैसा आता काढून घेतल्यानंतर त्यांच्या मनात विचार चालू होतो, ह्या पकडलेल्या माणसाचं करायचं काय? त्यातला जो एक जण असतो तो म्हणतो काही नाही, मारून टाकायचं. एक जण काय म्हणतो? मारून टाकायचं. दुसरा म्हणतो रे आपल्याला काय, आपल्याकडे पैसा नव्हता म्हणून आपल्याला लुबाडलं, आपण त्याचे पैसे काढून घेतले, पण जीवाने मारायला वगैरे नाही, सोडून घेतले. तिसरा म्हणतो हे बघा, एक तर त्याला आपण त्या रस्त्यावरती पकडलं, तिकडून त्या घनदाट जंगलात आणली जावळीच्या खोऱ्यात. त्याच घनदाट जंगलात आणलंय, त्याकडचं आपल्याकडे पैसे नव्हते आपण लुबाडून घेतलं. मला असं वाटतं सोडावं, आणि नुसतं सोडायला नको,
जी मुख्य वाट आहे त्या मुख्य वाटेपर्यंत त्याला घेऊन जावं, त्याला सांगावं जावा, आमचं काम झालं. आता ह्याच्या त्या तिघांमध्ये चांगला विचार कोणाचा, म्हणजे लुटणं वाईटच आहे, पण त्यातल्या त्यात बरा विचार कोणी केला नाही. पहिल्यानी की त्याला सोडून देऊच या, पण नुसतं सोडायला नको, त्याला पण जो मुख्य रस्ता आहे, मेन रोड आहे, त्या मेन रोडमध्ये त्याला सोडूया, पुढे त्याचा तोच आहे. मग आपण या दरोडेखोरामध्ये विभागणी करायची असेल तर जो तिसरा जो होता तो सत्व, दुसरा जो होता तो रजोगुणी, आणि तिसरा जो होता तो तमोगुणी. मागणं टाकायचं, सवडायचं त्याला एक घालून पुढे तो तमोगुणी. मग आता पुढचा प्रश्न सुरू केला मी श्रेयस प्रेयसवरनं. आता मला श्रेयस काय झालं पाहिजे रे? तमोगुण श्रेयस झाला पाहिजे, रजोगुण झाला पाहिजे का सत्वगुण झाला पाहिजे? सत्वगुण मला झाला पाहिजे. आणि जसा सत्वगुण वाढायला लागेल तसं काय होईल? जसा माझ्यात सत्वगुण वाढायला लागेल, सत्वगुण म्हणजे काय तर मग आपण 16 वेळा शिकलेलं लागते. अभयम सत्व संशुद्धीर, अभय सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित. याचा अर्थ पुढच्या याच्यात सांगेल. ज्ञान योग व्यवस्थित, दान दमश्य यज्ञश्य स्वाध्याय तपास अहिंसा सत्यम. बघा या दैवी गुणातला एक शब्द उचलला तर गांधीजी महात्मा झाले. कोणता? अहिंसा. हो की नाही? दैवी गुणातला एक शब्द उचलला तर गांधीजी महात्मा झाले. जो हे सगळे गुण उचले तो काय होईल? जय श्रीराम. मग आता श्रीराम महान का, कृष्ण महान का? कारण की त्यांच्या बाबतीत हे होतं बरं का, त्यांच्या बाबतीत जे श्रेयस होतं तेच प्रेयस होतं. आता थोड्या वेळापूर्वी मगाशी एकाने मला प्रश्न विचारला. काय प्रश्न होता रे? आपण पद्य म्हटलंय, पराक्रमाचा सागर उसळे बुलंद बाबू बसले रे लोकांनो तुमच्या पुढती झुकेला अंबर. त्यातलं एक कर्म मी मुद्दाम दोनदा म्हणून घेतलं. कोणतं कर्म होतं? नचिकेतावालं. आम्हीच वारस नचिकेताचे प्रल्हादाचे भारद्वाचे. हो की नाही? मग आम्हीच वारस नचिकेताचे. कोण होता नचिकेता? बरं काय झालं? थोडक्यात गोष्ट सांगतो, आपल्याला काय वेळ नाही. नचिकेता नावाचा बघा गंमत बघा, तुमच्या एवढा छोटासा मुलगा आहे, तुमच्या एवढाच एक छोटासा मुलगा आहे. एकदा काय झालं, त्याच्या मी पूर्ण गोष्ट नाही सांगत, पण काही कारणाने, कारण की आता मी म्हणतो वेळ नाही, पूर्ण गोष्ट कधी परत एकदा सांगेल निवांत. त्याचे वडील ऋषीमुनी होते, पण त्यांनी एकदा यमाकडे तो गेला. कोणाकडे गेला? डेरिंग केले आपण तर रामाकडे जायचं, रामाची भक्ती करायची, कृष्णाची करा, अजून दत्तांची करा, अजून देव गणपती आहे, लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, कालीमाता आहे. यादी कोणाची केली? डायरेक्ट यम. हा यम आणि हा पुस्तक यमाच्या दरबारात यमलोकात गेला तेव्हा ते यम रेडा घेऊन गेले होते घेऊन यायला.
मग यम गेलेले होते, हा वाढ करत राहिला, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही. आजूबाजूला विचार सुद्धा की यम तुला तुला काय पाहिजे, हे पाहिजे का, ते पाहिजे का, नको मला यमाना पाहिजे. हा यम मी मला काही वेळाने अरे यमाना कोणी सांगितलं, अहो तो एक मुलगा आहे, लहान मुलगा आहे, अगदी 10-12 वर्षाचा मुलगा आहे, आणि तो दारावर थांबलाय, तुम्हाला भेटायचंय म्हणून. घे रे. मग यम आले याच्यापाशी, नचिकेतापाशी. काय रे, तुला काही नाव माहीत नव्हतं, काय रे कशाकरता आलाय? सांगितलं तुझं काही लिस्टमध्ये नाव नाही आहे, तुला काही अजून का जगायचं जा. नचिकेता, अजून नाव नचिकेता, तुझं काही लिस्टमध्ये नाव नाही, तू आपला खाली जा. तुला नाही, मी तुमच्यावर झालंय, माझं मागणं आहे. काय मागणं आहे? मला पूर्ण ज्ञान द्या, संपूर्ण ज्ञान द्या, त्रैलोक्याचं ज्ञान द्या. यमराज म्हटले तू लहान आहे, तुला काय पाहिजे? भेळ पाहिजे का? भेळ घेतो, तुला पाणीपुरी म्हणला नको. पिझ्झा देऊ का? डॉमिनोज, तुमच्या इथं डॉमिनोज कोणता मागवतो म्हटले. नको, पाणीपुरी नाही, भेळ नाही, मग जरा ह्याला काय वेगळं. सर तुला पैसे देतो बरोबर, डॉलर्स मध्ये देतो अमेरिकेचे. सर तरी नको. तो म्हटले हे नको ते नको. काय लहान मुलाला असतो, तुम्ही काय मागावे? थोडंसं ते गोष्ट काय फार मागून मागून काय मागाल सांगा बरं, तुम्ही काय मागाल? ॲस्ट्रोनॉट मागा. बरं, ते म्हटले सर तुला ॲस्ट्रोनॉट करतो. हा म्हटलं हा हा तू जातो गेला होता ना. अरे बाबा व्हिडिओ गेम घेऊन द्या. तेही म्हटले सर व्हिडिओ गेम घेऊन देतो. हा म्हटला नको. हा तेच गेम्स, विद्या द्या. बरं, कोण विद्या? उच्च सिंहासन द्या. तुमचे सिंहासन द्या. अभ्यास करण्याचं काय द्या. उत्तम खेळाडू बना. बरं, जे जे काही तुमच्या डोक्यात येईल ना ते सगळं तुम्ही सुट्टी द्या. बर बर, असं वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. तुला सुट्टी देतो म्हटले, तुझ्या परिवारासोबत सगळ्यांना 10 काय 2 वर्षाची सुट्टी देतो, या फिरून. सगळं जे जे काही पाहिजे ना रेडिओची राईट देतो. सर काही झालं तरी हा मुलगा नाही नाही नाही, मला पूर्ण ज्ञानच हवंय. आणि असं पद द्या किंवा असं आढळस्थान द्या. आपल्याला धुमाची गोष्ट माहितीच आहे, मला आढळस्थान द्या. प्रधानाची गोष्ट माहिती आहे, हो की नाही? मग असा हा नचिकेता, त्या नचिकेता समोर बघा किती ऑप्शन तरी ठेवले होते. तुला रत्न देतो, पैसा देतो, अडका देतो, राजा बनवतो, महाराजा बनवतो, सगळ्या पृथ्वीचं राज्य तुला देतो. प्रत्येक वेळेला काय म्हटलंय? नको 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 नको. हे सगळं प्रेयस वाटावं असंच होतं की नाही रे? तुम्हाला म्हटलं तुला पृथ्वीचा राजा बनवतो, काय मला पण आवडेल राहावं. भारताचे प्रधानमंत्री काय राष्ट्रपती बनवतो, येतोच पण उद्या.
शपथ कधी सांगा. एवढं सगळं द्यायला तयार होता. हे सगळं प्रेयस आहे, आवडणार आहे, पण नचिकेताने घेतलं नाही. आणि त्याने एकच गोष्ट तो मागत राहिला, संपूर्ण तुझ्या द्यावं लागेल वनदेवाला. विवेकानंदांचं एक वाक्य आहे मित्रांनो. विवेकानंदांनी असं म्हटलं होतं, गिव्ह मी 100 नचिकेतास, आय कॅन चेंज द वर्ल्ड. मी पुन्हा एकदा वाक्य सांगतो. विवेकानंदांचं असं वाक्य आहे, गिव्ह मी 100 नचिकेतास, नचिकेतासारखी वृत्ती असलेली ओ याचक, मला काहीही नको. गिव्ह मी 100 नचिकेतास, नचिकेतासारखी ओ याचक वृत्ती असलेली, मला दुसरं काहीही नको, मला फक्त आय कॅन चेंज द वर्ल्ड. गिव्ह मी 100 नचिकेतास, मला नचिकेतासारखं ध्येय असलेली माणसं द्या. किती? फक्त 100. आय कॅन चेंज द वर्ल्ड. मी अख्खं जग बदलून टाकले. असा हा नचिकेता. मित्रांनो, आपण आज सकाळी मनाच्या श्लोकामध्ये मरावे परी किती रुपये उरावे पाहिजे. कोणाच्या बाबतीत ते करत होतं रे? मरावे परी किती रुपये उरावे. जो जे श्रेयस आहे त्यालाच प्रेयस बनवतो. कळतंय का? जो श्रेयस आहे त्यालाच प्रेयस बनवतो. तोच मरावे परी किती रुपये उरावे करू शकतो, बाकी कोणी नाही. आणि त्याच्याकरता झिजावं लागतं, त्याच्याकरता तप करावं लागतं. आज नाही का तप म्हणजे काय असं विचारलं, बरोबर? स्वागत. आपण काय सांगितलं रे? काय सांगितलं? हा, आपण सांगितलं एका जागेपासून कुठे कणखरमध्ये जायचं, एक पाय वरती करायचा, एका पायावरती असं ओम ब्रह्मदेव प्रसन्न हो, किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं कधी आपण बसतो. तो देव मला प्रसन्न झाला, याला तप म्हणत नाही. हे तपाची एक पद्धत असू शकते, पण याला तप म्हणत नाही. तप म्हणजे काय? तर काळाने सांगितलं, एक ठराविक काम निष्ठेने नित्य नेमाने सतत करत राहणं, याला तप म्हणतात. निष्ठेने नित्य नेमाने सतत करत राहणं, जे मामाने केलं म्हणून आज ते चालू आहे. ते लक्षात घ्या. मामानी 84 ते 96, 99 अव्याहत वर्ग घेतले, बाल वर्ग घेतले, प्रापंचिक वर्ग घेतले, युवा वर्ग घेतले, म्हणूनही आज हे वर्ग चालू आहेत. त्याच पद्धतीने चालू आहेत, कारण ते त्यांचं 20-25 वर्षाचं तप आहे. हे तप ज्या वेळेला होतं ना, तेव्हाही कुठलं कार्य उभं राहतं. तपाशिवाय काहीही होत नाही. आणि हे तप करणं, मग आत्ता तप करणं म्हणजे तुमचं काय? तुम्हाला काय वाटतं? यावर वही करा सगळ्यांनी. तुमच्या दृष्टीने काही जण नुसते श्रवण भक्ती करतात. मग आहेच आहे, नळी फुटली सोनारे, या कानाने कानाचे कानाने 2 उपयोग, एका कानाने दुसऱ्या कानाने. आता आज एक होमवर्क येतो बरं का, करणार का सगळे? एक लिस्ट बनवायची. उद्या संध्याकाळपर्यंत, उद्याच्या आपल्या या सत्रापर्यंत तिथं उद्याच्या एक लिस्ट बनवायची. कोणती लिस्ट बनवायची? माझं प्रेयस काय आहे, पण जे प्रेयस आहे तेच श्रेयस आहे का? माझ्याकरता प्रेयस काय आहे आणि माझ्याकरता श्रेयस काय? बनवणार कसं काय? किती असेल? मला वाटतं माझ्याकडे एकच प्रेयस आहे,
आणि एकच श्रेय असेल तर एक असेल. मला वाटलं की माझ्याकडे 100 गोष्टी आहेत, 100 श्रेयस 100 गोष्टी आहेत. हो, इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत हे चारही कुठल्याही भाषेत घ्या तेवढंच मला कळतं. हा, उद्या काय कन्नड, भोजपुरी बिजपुरी मागे करणार. बर, त्यामुळे पहिला मुद्दा काय, श्रेयस आपलंच काय बनलं पाहिजे, श्रेयस बनलं पाहिजे. हे होणार का? सचिन तेंडुलकरचं झालं, तो केला त्यांनी बॅटिंगचं. काल गावस्करचं एक सांगितलं सुहासानी, ते टोप केलं ना, झिजलं की हे लक्षात घ्या. आता मगाही सत्व रजतम आहे तर सत्वगुण वाढला पाहिजे. संत म्हणजे काय, आता हे सत्व रजतम हे तिन्ही गुण आपल्या सगळ्यांमध्ये येतात. हे तिन्ही गुण आपल्या असं आहे का की फक्त सत्वगुण आहे तर फक्त तमोगुण आहे, असं अजिबात नाही. उद्या पंडित म्हणले की सर माझ्याकडे दादा माझ्याकडे फक्त तमोगुणच आहे, असं नसतं. तिन्ही गुण एकत्र असतात. कोणते कोणते? आता या सत्व रजत तम, तप नाही, तम म्हणजे फक्त तप म्हटलं. सत्व तप वेगळं, तम वेगळं. तम म्हणजे अंधार, तप म्हणजे झिजणे. हा, तर सत्व रजतम हे तिन्ही गुण तुमच्यातही आहेत, माझ्यातही आहेत, सगळ्यांच्यात आहेत. पण ज्यांच्यातला सत्वगुण जास्ती असतो त्यांना म्हणतात संत. ज्ञानेश्वर माऊलींचा सत्वगुण जास्ती होता, तुकाराम महाराजांचा सत्वगुण जास्ती होता, गोरोबा काकांचा सत्वगुण जास्ती होता, सुखाम्यांचा सत्वगुण जास्ती होता. म्हणून हे सगळे संत झाले. कळतंय का? संत व्हायला काय लागतं? सत्वगुण हा जास्ती लागतो. सामान्य माणसामध्ये रजोगुण असतो. सामान्य माणसामध्ये सगळ्यात जास्त काय असतो? तुमच्या माझ्यामध्ये रजोगुण जास्त असतो. आणि राक्षसी लोकांमध्ये तमोगुण जास्ती असतो. मग आता माझ्यातला कोणता गुण मला वाढवायचा आहे? सत्वगुण वाढवायचा आहे. रामामध्ये होते का रे सत्वरज तमोगुण? तम होता का? होता. जर का रामामध्ये तमोगुण नसता तर रामालाही तरी मानलं नसतं. पण तो तमोगुण आपण कशा करता वापरतोय? जसा सकाळी दादाने सांगितलं, माझ्या धर्मामध्ये टीका झाली आणि मला राग आला. राग येणार तमोगुण आहे. पुढे तमोगुण का उपडून आला? माझ्या देव देश आणि धर्मावरती कुठे टीका केली म्हणून तो उपडून आलाय. तो आवश्यक आहे, पण आवश्यक कुठे आहे? तुकाराम महाराजांचंही अभंग वाचले तर भले तरी देव कासेची लंगोटी, पण नाठाळाचे माथी हाणू काठी. तमोगुण आहे. पण तो कधी आहे? जो नाठाळ आहे, जो माझ्या देव देश आणि धर्मावरती टीका करतोय, जो माझ्या देव देश आणि धर्माला लांछन देतोय, जो माझ्या देव देश आणि धर्माच्या मूर्ती फोडतोय, अशा वेळेला माझ्यातला तमोगुण जागा व्हायला पाहिजे. तर तमोगुण जागा झाला पाहिजे. पण कधी प्रत्येक वेळा नाही. काही झालं की तलवारच काढून बसायचं नाही. काय सत्वगुण बघा, तेच तुकाराम महाराज, तेच ज्ञानेश्वर माऊली काय करतात? त्याच्यात एवढा अन्याय झाला. आज सकाळी बोलता बोलता ताईने सांगितलं असेल की नाही माहित नाही, लक्षात नाही माझ्या, मी नव्हतो इथे होतो त्या वेळेला. पण एक छोटंसं सांगतो.
तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्या अन्याय झाला, लोकांना त्रास दिला, त्या नाही दिला दिला, पण कधी त्या लोकांवर चिडले का रे? ते त्यांच्यावर चिडले नाही. तुकाराम महाराज म्हणायचे, अरे ते काय करताय त्यांना कळत नाहीये. भगवंता यांना सद्बुद्धी दे. आपण एकनाथ महाराजांची गोष्ट ऐकतो, कोणती? आंघोळ करून आले आणि आंघोळ करून आल्यानंतर एक यमन त्यांच्याकडे थुंकला, ते परत आंघोळीला गेले, परत आंघोळ करून आले, परत थुंकला, ते पुन्हा आंघोळीला गेले, पुन्हा आंघोळ करून आले, परत थुंकला. 108 वेळा झालं. किती वेळा? प्रत्येक वेळा चालूच. आपण काय केलं असेल असं तर फार फार तर 3 वेळा. बरोबर आहे की नाही? तर 3 वेळा पण नाही, पहिल्याच वेळा. हे कळत नाही का? अक्कल नाही का? झालं असतं की नाही सांगा बरं मला. अजूनही काही वाईट वाईट शब्द येत असतील तर ते वापरले. एकदाच चुकल्यावर 108 वेळा जो जो तुझा त्याला दयाल शेवटी 108 तू गेला माफ करा मला. 108 वेळा करून तरी तुम्ही काही शांतपणे गेला अनुभव आणा. तुकाराम महाराज म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, अरे बरं झालं माझी कुठली तरी मागच्या जन्मीची 108 पापं राहिली असतील, ती गोदावरी स्नान केल्याने निघून गेली. म्हणून ते एकनाथ महाराज झाले, म्हणून तुकाराम महाराज झाले. तुकाराम महाराजांना त्या मंबाजी किती त्रास देत होता, पण त्याचे ग्रंथ बुडवले, हो की नाही? एवढा त्रास झाला दिला तरी ते म्हणून बोलले का? नाही बोलले. ज्ञानेश्वर माऊली एवढा त्रास सहन केला. हा सत्वगुण आपल्यात वाढीस लागला पाहिजे. रजोगुण आणि तमोगुण हळूहळू कमी झाला पाहिजे. मग रजोगुण म्हणजे मला चांगलं चुकलं खावंसं वाटणं, बरे द्यावे, बरे नेसावे, बरे खावे असं वाटणं म्हणजे रजोगुण. सगळं मला चांगलं चुकलं, थोडक्यात चमचमीत पाहिजे, भाव पाहिजे. मिसळ आम्हीच नाही, ते खावंसं वाटणं म्हणजे रजोगुण. पण खावंसं वाटणं चुकीचं आहे काय? नाही ना. हा परवाच माझ्या आणि स्मिताताईंची ना, म्हणजे स्मिताताई जेव्हा बोलणं झालं होतं तेव्हा स्मिताताईने एक छान सांगितलं. स्मिताताईंची गोष्ट सांगितलं, त्यांना भाकरी खाऊ इथे नाही हा गावाला असं, पण तिथे त्यांच्याकडे भाकरीचं पीठ नव्हतं. मग बोलते ते पुण्यात त्या कोकणात होत्या, त्यांनी पुण्यावरून येताना भाकरीचं पीठ मागवलं त्यांच्या बहिणीकडनं. मग त्या बहिणीचं ते पीठ घेऊन आली, मग त्यांनी भाकरी केली, भाकरी खाल्ली, पण छान वाटलं. मग पण गंमत पुढची, मग त्यांना प्रश्न पडला की अरे हे मी काही चुकते का, मला काही चूक होते का? पण आम्हाला तर सगळ्यांना मार्गदर्शन करणारे पण कोणतेही असतात. मग हा प्रश्न मी विचारला एका मार्गदर्शकांना, त्यांनी उत्तर दिलं की आता विचार असा करा, समजा खावंसं वाटणं हे चुकीचं नाही, पण समजा ते खायला मिळालंच नसतं. समजा मला मिसळ खावीशी वाटते पण ती खायला मिळालीच नाही, तर माझी चिडचिड होईल का रे? हा मग तो कमवून झाला. मला खावंसं वाटलं पण मिळालं नाही, ठीक आहे हरकत नाही, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. हा सत्वगुण. लक्षात येते का? ते खावंसं वाटणं चुकीचं आहे का?
खावंसं वाटू शकतं, इडली सांबार खायचं वाटू शकतं, पण ते खायला मिळेल का? तर गंमत काय, गॅसच नाहीये असं आईने सांगितलं. कळतंय का? ते खावंसं वाटणं चुकीचं आहे का? नाही, पण ते खावंसं वाटल्यानंतर ते मिळालं नाही आणि माझी चिडचिड झाली, तर तो काय झाला? तमो गुण. लहानपणी माती असवायचं बरं, आई बाबा तरी असं सांगायचं काय, आज ना आपण अमुक अमुक ठिकाणी फिरायला जाऊ, बागेत जाऊ, इकडे जाऊ, कुठे असेल आता तुमच्याकरता मॉलमध्ये. मग तेवढं काय व्हायचं, आम्ही आपलं तयार व्हायचो आता जायचंय म्हणून, आणि घराच्या बाहेर पडणार तेवढं कोणती पाहुणे यायचं. सेम की नाही? अरे तिथंच ते तेवढं कोणीतरी पाहुणे यायचे की मग माझी चिडचिड व्हायची. लहान असताना एवढं चांगलं जायचं ठरलं होतं, तेवढ्या ते वाढायला सगळं प्लॅन डिस्कटला ना, काय गरज होती का जायची याची? चिडचिड चिडचिड. आता मुलाला कळायला लागलं चिडचिड चुकीची होती. ती चिडचिड काय मिळालं त्यांनी, मी बाहेर जाऊ शकलो का? सांगा बरं मला. मागे ते पाहुणे आलेले होते, आपण काय राग पाहुण्याचं कसं दाखवत नाही, अशी बरी मुलं नाही का? म्हणजे असावा असं मला वाटतं. मला तरी भीती वाटते, हो तुम्ही बाहेरचा असताना आम्हाला जायचं आहे, तसं काही आपण सांगणार नाही. मग आपल्याला नुसतं चिडचिड केल्याने आपलं नुसतं भीती वाटणार, तो की नाही? चांगलं काही घडणार नाही. आपण नुसतं हे फेक ते फेक, त्यात माझी मोठी चांगली गोष्ट मोडणार फुटणार, आवडती गोष्ट, त्यात काही फायदा आहे का? उलट असा विचार जर का मी केला, त्यात थोडं करायला शिकलो की अरे बा पाहुणे आले का, बरं झालं, तो विचार व्यक्त केला, मला बाहेर जाता नाही, मी शिक्षा घेतली ना. भगवंताच्या मनात असेल की इथे बसून काहीतरी चांगलं घडणार असेल, राग कमी होतं ते भल्या करता. ते जर का आपण वाक्य लक्षात ठेवलं ना, तर मग चिडचिड कमी व्हायला लागली, राग कमी व्हायला लागली, आणि मग सत्वगुण वाढायला लागले. आणि त्याच्याकरता उपाय समर्थांनी सांगितलेला आहे, पाहावे आपणासी आपण, ज्ञानावर ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? प्रचंड मोठी पुस्तकं वाचायची नाही बरं का. काय सांगतोय लक्ष द्या, प्रचंड पुस्तकं वाचायची सोडणार आहे. प्रचंड पुस्तकं वाचायची, पाहावे आपण कसं वागतोय हे पाहायचं म्हणजे ज्ञान. कळलं का? मग आज 2 मिनिटं लक्ष द्या बरं का. आता मोजून 2 मिनिटं घेणार आहे मी, मोजून 2 मिनिटं. नामाबादचे लक्ष द्या इकडे. पहिलं आज आपल्याला काय कळलं? श्रेयस म्हणजे काय, प्रेयस म्हणजे काय. त्यात महत्वाचं वाक्य मी काय सांगितलं? जे श्रेयस आहे ते प्रेयस करा. असंच मी एकीकडे बोलत होतो बरं का. आता मीच बोलून टाकलं, मीच घाबरलो. कारण तिथे मला उत्तर, मी काय महत्वाचं वाक्य सांगितलं असं म्हटल्या कोणीतरी समोरचा म्हटला, जे प्रेयस आहे ते श्रेयस करा. म्हणून आता मीच बोलून टाकलं घाबरून. काय? जे श्रेयस आहे ते प्रेयस बनलं पाहिजे. आणि मग श्रेयस काय आहे? सत्वगुणाच्या गोष्टी आवडणं हे श्रेयस आहे. आपल्यात किती गुण असतात का? असतात. आपल्यामध्येही होते, संतांमध्येही होते, अवतारांमध्येही होते. किती गुण. पण त्यातला सगळ्यात जास्त कुठला गुण वाढीस झाला पाहिजे? सत्वगुण. आणि त्याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. मग आता सत्व रजोनित मय अजून काय काय येतं आणि पुढे कसं कसं
उद्याच्या एका मुद्दा बघूया. हां, परशुराम क्रोधी होते, पण पुन्हा म्हणजे तमोगुण तुम्हाला दिसेल. तो तमोगुण कशामुळे आलेला होता? त्यावेळेला चालू असलेले अत्याचार पाहून आलेला होता. रामदास स्वामींनाही जो राग आला होता त्यावेळेस अत्याचार पाहून आलेला राग होता. शिवाजी महाराजांचा जो राग होता तमोगुण, युद्ध करायचं म्हणजे तमोगुण पाहिजे. पण युद्ध कोणाच्या बरोबर करायचंय? अफजलखानाबरोबर, शाहिस्तेखानाबरोबर. म्हणजे तमोगुण पाहिजे, पण तमोगुण अफजलखानाबरोबर असताना पाहिजे. आई बरोबर बोलताना नको. चला, आजचं वाक्य एकच आपल्या इथं सत्राचं महत्वाचं लक्षात ठेवायचं काय? जे श्रेयस आहे तेच श्रेयस तुमचं पाहिजे. कळलं का? चला, सह्याद्रीगिरीचा विलास पसरे मांदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री मूर्वशीचे श्री सागे कालिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो याजना उद्धरी. जय जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय.